रूप पहालोचनी सुख झाले होता जणी ओहा विठ्ठल बरवा ओहा माधव बरवा ओहा माधव बरवा ओहा माधव बरवा रूप पहालोचनी सुख झाले होता जणी ओहा विठ्ठल बरवा
उदासीनाचा देह ब्रह्मरूप
उदासीनाचा देह ब्रह्मरूप उदासीनाचा देह
उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा, नाही मृगजळा विझोयेत. दोष ऐशा नावे देहाचा दर, विटाळले अंतर अहम भावे. अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा, नाही मृगजळा विझोयेत. तुका म्हणे जाय नसुनिया खंती, तुका म्हणे जाय नसुनिया खंती, तवची हे चित्ती बद्धता ते,
अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही मृगजळा विझोयत पांडुरंगा स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण श्रीचरण श्री गुरूंचे नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सुखं देवा मस्तक माझा पायावरी उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही मृगजळा विझोयत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून बहुंश वर्णन करतात. विठ्ठल परमपूजनीय तत्स्मरणीय ब्रह्मभूत गुरुवर्य बहुंच्या पुण्यस्मरणानिमित्त हा फिरता नारळी सप्ताह या जैनी पिंपळ गावामध्ये चालू. खरं तर भाऊंचा आणि आमचा संबंध याच गावामध्ये त्यांच्याच मार्गदर्शनाखाली असणाऱ्या सप्ताहामध्ये आला. गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त इथं कार्यक्रम होता आणि मला बोलवलं गेलं. त्यावेळेस तुम्ही जर ब्रह्मसूत्र सांगत असाल तर आम्ही थांबतो चातुर्मास. त्यांनी एका मिनिटासाठी काही हरकत नाही सांगितलं. पूर्ण ब्रह्मसूत्र त्या चातुर्मासामध्ये झालं. त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा उत्सव चालू आहे. प्रथम त्यांच्या चरणावर साष्टांग कोटी कोटी दंडवत घालून आपण अभंगाचं चिंतन करूया. श्री संतांची
देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. मी पहिल्यांदा अभंगाचा भाव सांगत असताना एक वाक्य उच्चारलं, त्याच्यावर अनेकाच्या मनात शंका आल्या असतील. मी म्हणलं की या अभंगात तुकोबार आहे भाऊंचं वर्णन करतो. काही बोलतो आता तुकोबारांचा काल कोणता, भाऊंचा काल कोणता. तुकाराम महाराजांनी भाऊंचं वर्णन केलं, कसं काय कसं शक्य तरी कसं आहे. तर ऐका बरं, या अभंगात भाऊंचं नाव बी नाही. भाऊंचं वर्णन कसं काय केलेलं आहे. नाव नाही म्हणूनच भाऊंचं वर्णन केलंय म्हणता येईल. नाव असतं तर मग म्हणता नसतं आलं. एक बाई स्वयंपाक करत होती. भाकरी, एक तव्यावर भाकर होती, एक हातात भाकर होती, दुसरी चुलीला लावलेली होती. पोरगं दारात खेळत होतं. दारात कोणतरी आलं, ते पळत होतं, आई आई अगो आपल्या दारात कोण आले. भाकरी थापीत थापीत, कोण आहे रे बाळा. कसं आहे तो बाई, त्याच्या डोक्यावर आहे ना मंदिराच्या शिखरासारखी टोपी आहे. त्याच्या डोक्यावर जी टोपी आहे मंदिराच्या शिखरासारखी आहे. त्याला खालच्या बाजूला मोराची पिसं लावलेली आहे. आई त्याचा शर्ट आहे ना गायीवर लोक नाही घालीत कसं गोट्यापर्यंत नाही दिसत असं. असं गोट्यापर्यंत शर्ट आहे. त्याच्या बगलेमध्ये, एका बगलेमध्ये झोळी आहे, हातामध्ये छोटासा टाळ अशा प्रकारचा आहे. काहीतरी म्हणतोय बा. कोण आहे नाव घेतो त्याने. तुम्ही वासुदेव कसं काय म्हणतो. त्याने नाव नाही घेतलं, तुम्ही वासुदेव सरळ त्याच्यावर आरोप करू लागले. नाव नाही घेतलं पण काय केलंय, वर्णन केलंय. नाव नाही घेतलं पण त्याचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि वस्तूची सिद्धी नावाने नाही लक्षणाने होते. नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तू सिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम. हे पण भाऊंचंच वाक्य आहे. ऐकावं वाटतं. माझं कीर्तन आहे ना, कीर्तनामध्ये स्वतंत्र यांचा पकवास जेव्हा 1-2 तास गोड लागतो ना. तरी पण आवंड्याला गैरहजेरी लागली आहे. विठाला विठाला पुंडलिक वर का बरं म्हणत नाही. सप्त संपत आलाय. कितवा दिवस आहे आज. 6वा दिवस आहे. हो. आणि तुम्ही पुंडलिक वर तुम्हाला कोणी सांगितलं नाही आतापर्यंत. अय हराम खोरानो, तुम्ही काही जेवण करण्याकरता आलेले. भाऊंच्या पुण्यतिथीचा उत्सव आहे आणि कीर्तनात पुंडलिक वर जे तुम्हाला म्हणायला लाज वाटत आहे. काय सगळ्यांनी म्हणायचं, महिला असो पुरुष असो, तुम्ही कोण साहेब असाल कोणी असाल मला काही घेत नाही. कीर्तनाला आले तुम्ही तर तुम्हाला पुंडलिक वर दे गजर म्हणा वाच लागेल. हातवर करा. स्पीकरवाले नाही म्हणायचा. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव श्री गुरु हरिभाऊ महाराज येते. तुम्हाला फक्त म्हणले नाही. तुकोबारांनी या अभंगामध्ये संतांचं लक्षण सांगितलेलं आहे. वर्णन आहे पण ते असाधारण वर्णन असल्यामुळं त्याला लक्षण म्हणायला काही अडचण नाही.
संत देहावर उदास असतात. संत देहावर उदास असतात. तरी जोया देहावरी उदास ऐशिया परी उकिता जैसा बेढारी आम्ही तरी उदास. काय फरक असतो सर्वसामान्य मनुष्य आणि महात्मा यांच्यामध्ये? बाहेरून तसा काहीच फरक दिसणार नाही. असं काही नाही की उघडेच राहतात, जेवणच करत नाही, दूधच पितात. एक साधनेचा तो भाग आहे. कोणी एखादा महात्मा तसं करत असेल त्याचा संतत्वाचा संबंध नाहीये. उगा दूध पिणारे संत म्हटलं तर सगळे बोके काय होऊन जातील. इकडे तिकडे मी नाही घुसत. बाह्य आचरणामध्ये नाही फरक असतो. महात्मा हा जो शब्द आहे त्या ठिकाणी महान आत्मा म्हटलेला आहे. तर आत्मा शब्दाचा अर्थ सच्चिदानंद स्वरूप जे तत्व आहे तो आत्मा इथं नाही घेतलेला. महात्मा या शब्दामध्ये आत्मानाम अंतकरणम, यस्य अंतकरणम महान, ज्याचं अंतकरण मोठं आहे. किती मोठं आहे? मला ज्या अंतकरणाची ब्रह्माला गवसणी झालेली आहे. दयाचे चित्त गवसणी व्यापकामज व्यापकामज दयाचे चित्त गवसणी. अंतःकरणावर महात्मा सिद्ध होत असतो. अंतःकरणामध्ये असणारा विवेक, अंतःकरणामध्ये असणारी दैवी संपत्तीचे गुण, अंतःकरणामध्ये असणारा अनुभव स्वविषयक, परमात्मविषयक आणि जगविषयक. त्यामध्ये अभंगामध्ये तुकोबार आहे एक महत्वाचा त्यांचा विशेष सांगतात की ते उदास असतात. आणि जे देहावर उदास असतात, देह मुख्य, देह संबंधी सगळेच मग गण गोत संसार या सगळ्यावर काय असतात? उदास असतात. त्याचा देह ब्रह्मरूप आहे. देहावर जे उदास आहे त्याचा देह म्हणजे अवघडच आहे. जोपर्यंत देहासक्ती आहे, देहाविषयीचं प्रेम आहे, फार फोटो काढायला वाटतात. एखाद्याचा जर अल्बम जर बघितला ना, अरे राम 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 राम, प्रत्येक पानावर मोटरसायकलवर बसलेला, चालत असणारा, जेवायला बसणारा, हागायला बसलेला, सगळेच फोटो. वारकरी मंडळींना हात जोडून विनंती आहे, वारकरी मंडळींना हात जोडून विनंती आहे, देहाच्या फोटो काढण्याच्या भानगडीत पडू नका. परमात्मा अंतःकरणामध्ये कसा साठवला जाईल याच्याकडे विशेष अशा प्रकारचं लक्ष द्यावं. महाराज
आपल्या कदाचित लक्षातही नसेल, परमार्थाचा रस्ता हा देहाहून आपण वेगळे आहोत या निश्चयावर जाण्याकरता आहे. जोपर्यंत देहाहून आपण वेगळा आहे हा निश्चय होत नाही, तोपर्यंत परमार्थाचं फल अर्थात दुःखाभाव नाही होत. कारण दुःखाला कारण पैसा नसणं नाही, दुःखाला कारण घर नसणं नाही, दुःखाला कारण मानमान्यता नसणं नाहीये. दुःखाला कारण आहे देहासक्ती, देह मी. वेदांताचा हा मुख्य मूळ अशा प्रकारचा सिद्धांत आहे. सरे उरला उरे विठ्ठल. विठ्ठल शब्दाचा अर्थ आनंद आहे. विठ्ठल म्हणजे ते मंदिरामध्ये उभी केलेली कमरेवर हात ठेवलेली मूर्ती, तेवढाच विठ्ठल शब्दाचा सीमित अर्थ नाहीये. विठ्ठल शब्दाचा वास्तव अर्थ आहे आनंदाद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगी यांचे. अद्वय आनंद, नित्य आनंद, निरामय आनंद म्हणजे विठ्ठल आहे. आणि अशा प्रकारचा आनंद जीवनामध्ये त्या वेळेला प्राप्त होईल ज्या वेळेला देह मी नव्हे, देह मी हा भाव संपेल. म्हणून परमार्थाचं साध्य ते देह मी नाही. आणि मग आपण परमार्थाला लागू नये जर देह मी आहे हीच भावना वाढवली तर त्या परमार्थालाच आपण काळ फसतोय असा त्याचा अर्थ आहे. विठ्ठल देह मी नाही अशा प्रकारचं ज्ञान झाल्यानंतर देहाविषयी उदास होईल मनुष्य. अगदी बरोबर, अगदी बरोबर आहे. आपण का नाही होत देहावर उदास? तर आपल्याला देह मी असं वाटतं. आपली मान्यता मी विषयी देहरूपाने असते. जरी कीर्तनात बोलत असलं, प्रवचनात पाठ सांगत असताना जरी म्हणत असलो तरीही प्रत्यक्षामध्ये अनुभवामध्ये देह मी ही मान्यता दृढ अशा प्रकारची असते, घट्ट असते. आणि म्हणून मग देहावर उदास नाही होत. देहाच्या आसक्त्या पारमार्थिकाच्या संसारिकापेक्षा जास्त वाढायला लागल्या. हे चांगलं लक्षण नाही. देह मी नाही हे म्हणजे देहाविषयी उदास. आपण ज्ञानाच्या मार्गाने गेलो, विचाराच्या मार्गाने गेलो किंवा भक्तीच्या मार्गाने गेलो तरी दोन्हीही मार्गाचा शेवट देहावर उदास असणं हाच आहे. ज्ञानाच्या मार्गाने गेलो, ज्ञानाच्या शब्दाचा अर्थ विचाराच्या मार्गाने गेलो तर संत अहंचं स्वरूप सांगत असताना सांगतात हे का
नत्वम देहो, तू देह नाहीस, तू देह नाहीस. खबर देह नाही? कारण देह आणि मी जर एक असेल तर जिथं देह आहे, मी आहे, तिथं देह पाहिजे होता. जिथं मी नाही तिथं देह नकोय. म्हणजे देहाचा आणि मीचा दोन्ही ठिकाणी अन्वय पाहिजे. अन्वय सहचारही पाहिजे किंवा व्यतिरेक सहचार पाहिजे. पण असं नाही ना महाराज. जागृत अवस्थेमध्ये आपण असताना देह आणि मी बरोबर राहतो. जागृतीमध्ये देह आणि मी बरोबर असतो. स्वप्नात देह आणि मी बरोबर नाही राहत. स्वप्नात आपण पंढरपूरला जातो. एक जण म्हणला मी का नाही रात्री अयोध्येला जाऊन आलो. चांगली गोष्ट आहे. रात्री हा अयोध्येला गेला होता, रामाचं दर्शन करून आला आणि प्रत्यक्ष देह तर इथंच पसरलेला होता. स्वप्नात मी नाही का देह नाही? स्वप्नामध्ये मी नसतो का देह नसतो? देह नाही, मी आहे. देह नाही म्हणजे स्थूल देह नाही, मी आहे. याचा अर्थच असा आहे का मी आणि देह काय आहे? भिन्न आहे. भिन्न आहे म्हणजे योगाचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्या ठिकाणी अनेक सिद्ध्या त्यांना प्राप्त होतात. त्यामध्ये परकाया प्रवेशाची एक सिद्धी आहे. ज्यांना ही सिद्धी प्राप्त आहे ते हे शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातात आणि काही काल तिथं राहून पुन्हा परत येऊ शकतात. मतलब देह आणि मी एक असेल तर शरीर सोडून कसं काय जाता येतं? आपले पूर्वज फारच हुशार होते. पूर्वजांना ओळखता येत नाही एवढे आपण मूर्ख आहे म्हणून पूर्वज अडाणी होते असं म्हणलं जातं. तुम्ही पहा ना, एखादा मनुष्य जर मेला तर नाव घेऊन सांगतात रामभाऊ मेला. पण जीव मेला असं नाही म्हणत. व्यक्ती मेला असं म्हटलं जातं. जीव गेला म्हणतात. गेला तसा नगरला गेला, पंढरपूरला गेला, आळंदीला गेला, तसा या शरीरातून तो गेला. मेला नाही म्हणत. जीव मेला नाही म्हटलं जात, जीव गेला म्हणतात. याचा अर्थच असा आहे की शरीर वेगळं आहे आणि धडधडीत आहे. एवढा मोठा अशा प्रकारचा वाक्प्रचार आहे आणि रूढ असा तो आहे. म्हणजे शरीर मी नाही, अर्थात जीवही मी नाही, पण किमान शरीर जीव नाही एवढ्यापर्यंत सहज अशा प्रकारचं कळावं. शरीर मी नाही. भाऊंचा सप्ताह करताय तुम्ही, भाऊंचा सप्ताह करताय म्हणजे एवढ्या तर ह्या तरी पायरीवर सगळ्यांनी यायला पाहिजे. भाऊंचा सप्ताह करणाऱ्या सगळ्यांनी, भाऊंच्या शिष्यवर्गाने, अनुयायांनी की देह मी नाही, देहात मी आहे पण देह मी नाही. जसं हा सदरा आहे, या सदऱ्यात शरीर आहे, सदरा शरीर नाही. सदऱ्यात शरीर आहे, सदरा शर्ट शरीर नाही. तसं देहात मी आहे, देह मी नाही. आता हे आपण विचाराने जाणून घेऊ लागलो. पण ज्या वेळेला तसा निश्चय होईल की देह मी नाही, मग देह मी नाही म्हटल्यानंतर बऱ्याच गोष्टी माझ्या आहेत असा जो आपण आरोप करतो तो आपोआपच निघून जाईल. कारण देह संबंधी मग घर माझं आहे, शेती माझी आहे, पोरं माझी आहेत, नवरा माझा आहे, बायको माझी आहे, आईबाप माझं, हे सगळं माझं माझं. मी वर माझं अवलंबून आहे. देह मी म्हणलं की मग हे सगळे माझे म्हणून अशा प्रकारचे पुढे उभे राहतात. आता देहच मी जर नसेल तर मग यांना माझं म्हणायचं काही कारणच नाही. आचार्यांच्या काळामध्ये, आद्य शंकराचार्यांच्या काळामध्ये धर्मप्रचार करत असताना एका गावामध्ये दुपारच्या वेळेला एका ब्राह्मणाच्या घरी भिक्षेला गेले. भिक्षां नाही, त्या बाईनी भिक्षेचं ताट भरलेलं आहे आणि त्या ताटाबरोबर एक लहान पोरग बरोबर घेतलं. कारण ते पोरग जन्मल्यापासून कधी हसलं नाही, कधी रडलं नाही,
कधी बोललं नाही, कधी काही मागितलं नाही, नुसतं असं टकमक 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 पाहायचं. त्याच्या पुढं खायला दिलं तर खायचं, नाही तर खायचं पण नाही. आता त्याचं संस्कार करायचे, मौनी बंधन करायचं तर ते बोलतच नाही, गायत्री मंत्राचा उच्चारच करणार नाही, कसं काय मौनी बंधन व्हायचं? त्याला वाटलं काय कामाचं आहे वय, म्हणून त्या बाईंनी त्या पोरालाही बरोबर घेतलं. पूर्वी असं होतं, जे आपल्या कामात येत नव्हतं ते लोक देवाला किंवा साधू लोकांना द्यायचे. पूर्वी महाराज पेटीमध्ये आहे ना, न चालणाऱ्या नोटा, खोटे पैसे लय सापडायचे. आता इकडे ते राहिलेच नाही म्हणून. बाबा झोळीमध्ये भिक्षा घातली आणि सांगितलं, बाबा हे आमच्या काही कामाचं नाहीये, तुमच्या कामात येत असलं तर पहा. आचार्यांनी पाहिलं महाराज, संतांना संत ओळखतात. तुका म्हणे अंगी व्हावी रे आपण, आचार्यांनी विचारलं, कस्त्वं शिशो, ए मुला तू कोण आहेस? ती बाई म्हणणार की त्याला बोलता येत नाही. तोपर्यंत त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि ते बोलायला लागले, ते बी मराठीत नाही, संस्कृत मध्ये बोलायला लागलं. नाहम मनुष्य न च देव यक्षो, स्तोत्रच आहे महाराज. मी मनुष्य नाही, देव नाही, यक्ष नाही, ब्राह्मण नाही, क्षत्रिय नाही, वैश्य नाही, शूद्र नाही, ब्रह्मचारी नाही, गृहस्थ नाही, वानप्रस्थ नाही, संन्यासी नाही. कोण नाही हे नाही विचारलं, कोण आहे हे विचारलेले. कोण आहे? निजबोध रूपहा, मूळ अशा प्रकारचं जे ज्ञान आहे तत्स्वरूप आहे. वृत्ती ज्ञान नाही. वृत्ती ज्ञान हे ज्याचं प्रतिबिंब आहे असं ते मूळ जे ज्ञान आहे तत्स्वरूप मी आहे, तत्स्वरूप मी आहे. तर देह मी नाही, देहात मी आहे. आणि मग जर देह मी नाही तर देह माझा आहे का? महाराज आपण संत वाङ्मय पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, देह मी नाही हे तर निश्चितच आहे, पण देह आपला सुद्धा नाही. देह मी नाही हे तर ठीकच आहे, पण देह माझा सुद्धा नाही. कोणाचा आहे मग? पंचभूताचा गोंधळ, भूताचा गोंधळ, पंचभूताचा गोंधळ. पंचभूताचा गोंधळ, पंचमहाभूत एकत्र करून ही देहाची इमारत अशा प्रकारची उभी केलेली आहे. त्याच्यात पृथ्वीचा भाग आहे, जलाचा भाग आहे, तेजाचा भाग आहे, वायूचा भाग आहे आणि आकाशाचा भाग आहे. स्थूल शरीरही पंचमहाभूताचंच आहे, सूक्ष्म शरीरही पंचमहाभूताचंच आहे. आणि कारण शरीर पंचमहाभूताचं नसलं तरी पंचमहाभूत ज्याच्यापासून निर्माण झालेले त्या अविद्या स्वरूप अशा प्रकारचं आहे. म्हणजे शरीर पंचमहाभूताचं आहे. शरीराचं उपादान पंचमहाभूत आहे. पंचमहाभूत निमित्त आई बाप असतात, म्हणून कोणत्याही बापाला विचारा, महापोरगा 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 म्हणणारा विचारायचं, तो ह्या पोराला दाताची कवळी कोणत्या दुकानातून तो खरेदी केली, तो या पोराची नाड्या ज्या मेंदूला हृदयाला जोडलेले आहेत ती फिटिंग कोणाकडून केली. थोडेसे पाईप जर
जाड वापरले असते, मोठे वापरले असते तर कशाला ब्लॉकेज झाला असतं. या एकाही प्रश्नाचं त्याने उत्तर दिलं तर मी तुम्हाला जागेवर 1000 रुपये देईन, जास्त नाही. आता इथं कुठंतरी बसलो, दक्षिणा आले 1000 रुपये लगेच देऊन. कुठलाही बात नाही सांगू शकत, कारण ते केलेलं नाही, माहितीच अशा प्रकारचं नाही. निमित्त ठीक आहे. तर देह मीही नाही आणि देह माझाही नाही. महाराज हा विवेक संतांच्या संगतीत बसल्यानंतर कळतो. बैसता संतांचे संगती कळाले कमळापती आपुले कोणी बैसता, भाऊचे संगती बैसता कळ आले. एक मला पती तुकोबर आहे देवा, बरोबर बोलतायत की देवा संतांच्या संगतीत बसल्यानंतर हे आम्हाला समजलं. आई बाबाच्या संगतीत नाही कळत. हे लहान एवढंच पोरग असलं तर त्याला सांगत असते, काळ्या तुला कुठली बायको पाहिजे, काय म्हणजे ही कडची पाहिजे काही कडची पाहिजे. आम्ही लहान असताना तिथे हे असं नदीमध्ये ते असं पाडून माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संतांच्या संगतीत. जर आईबापाच्या संगतीत बसल्यावर हे कळत असेल तर मग ते नुसते आईबाप नाही, ते काय आहेत, संत आहेत. महाराज मदालसा आपल्या मुलाला पाळण्यामध्ये झोका देत असताना हा उपदेश करायचा. हरे नाशिवंत
सांगते, पण ती मदारच आहे, मदार संत आहे. तेव्हा बाई स्वतः संतांची संगती कळवाले. काय कळवाले? आपले कोणी देहही आपला नाही, देह मी तर नाहीच, पण देह आपलाही नाही. सावधान, देहाला माझं म्हटलं का मुस्काडात बसली. समजा देहाला माझं म्हटलं की मुस्काडात बसते. आणि ते काल्याचे कीर्तनात सांगतो, एक बाई शेतात सकाळीच गेलेले होते, दिवसभर शेतात काम केलं, 4-5 वाजता घरी निघाली. चुलीत घालायला सरपण लागत होतं, सरपणाचा बोजा डोक्यावर घेतला, घरी आली, थकून गेली होती. दिलं फेकून डोक्यावरचं ओझं, तिला घर उघडायची सुद्धा इच्छा झाली नाही. तुळशीच्या कट्ट्यावर बसलेले, थोडे जास्त शांत झाल्यानंतर सकाळी विष्णू सहस्रनाम म्हणलेले नव्हते म्हणून विष्णू सहस्रनाम, ओम विश्वम विष्णू वशत्कार. देवाचं नाव घेतलं की देव येतो. देव येण्याकरता नावच घ्यावं लागतं महाराज. नुसतंच पत्रिकेवर अखंड शब्द टाकून काय उपयोग नाही ना, प्रत्यक्षात तो अखंड पाहिजे ना. आमच्या पत्रिकेवर राहतं अखंड हरिनाम सप्ताह, प्रत्यक्षात किती खंड खंड होतं, सखंड. आता ते अखंडच्या ऐवजी असं सखंड हरिनाम सप्ताह दिला तर तो जास्त संयुक्तिक होईल. नामचिंतन करायला लागली, एवढ्यात तो समोरून येताना दिसला. एकटा नव्हता, पण त्याचं टोळकच होत. हातामध्ये समकडी पेटवून चालवले. त्याला पाहिल्यानंतर भाग गेला, शिन गेला, अवघ्या झाला आनंद. तिला हायसं वाटलं, उठली, जवळ गेली, तोंड सहज उगं विचारायचं म्हणून विचारलं, कृष्णा संकडी पेटवून कुठे घेऊन चालला रे? तो म्हणला, या छपराला लावायला, आमचं घर. आता आम्ही काही विसरे म्हणतो नाही, असं बंगलेन फिनलेन माने छपरात राहतो. सगळं आमचं त्याच्यातच. कापूस विकलेला नव्हता, तो तिथंच दाबलेला. भाव येईल म्हणून तसंच ठेवलं. ते नापास झालेले 10वी त्यांचं प्रमाणपत्राचा फोटो, काय खिडू कसं ते सगळं सगळं तिथंच. अशा प्रकारचं हा म्हणतो त्या छपराला लावायला. मग मी म्हणलं, का रे आमचं घर जावतो? तो म्हणला, कोणाचं घर आहे? तो म्हणलं, माझं आहे. ते म्हणे, पुन्हा विचारतो, कोणाचं घर आहे? मी म्हणलं, माझं आहे. एवढ्या लोकात विचारतो, कोणाचं घर आहे? माझं आहे, माझं आहे, माझं. काळ दिवशी मुस्काळात दिली. ते गाराने सांगायला गेलं त्यावेळेला यशोदेला तिनं सांगितलं. तिनं कृष्णाला बोलवून घेतलं आणि विचारलं, का रे कृष्णा, ए कृष्णा? म्हणलं, आई मी काही भैरा नाही. एवढा लगेच तार सप्तकात बोलायची काय गरज आहे तुला? कृष्णा असं म्हटलं तरी मला ऐकू येतं ना. काय आहे त्या गोळूनला तू ओळखतो? कालच हिची माझी मुलाखत झाली. कृष्णा, अरे ती माझ्या आई सारखी आहे. तो म्हणला, मग काय झालं? तुझ्या आई सारखी, आजी सारखी असली तरी मी काय करू? तुला मारलंस? तो म्हणला, हा. अरे पण का? तो म्हणला, माझा नेहमीचा धंदा आहे. आमच्याकडे चोराला मारतातच. दिंडीत जर सापडला नाही एखादा, तेव्हापासूनच चोऱ्या कमी झाल्या. पोलिसाकडे गेल्यावर मग नाही त्यांना मार बसत, पण वारकऱ्याच्या ह्याच्यात जर सापडला तर राम राम. कुणी आणतं म्हणजे त्याचा काही संबंध नाही, ते आणते. चोराला मारतात बुवा आमच्याकडे. आपण याने चोरी केली तुझी, विचार ना तिला. म्हणे, का याची चोरी केली? डोंबलं, याच्याजवळ काय चोरायला बघ. पण मग मारलं कसं काय तुला? मग तिने सगळा तो इतिहास सांगितलं. कृष्णाला विचारलं, का रे कृष्णा खरं आहे? हा म्हटले, 100% ती खरं सांगितलं. अरे पण तू तर म्हणला की चोर आहे, म्हणजे तुला कळलं नाही आई? तुला काय कळणार आहे? त्याला फौजदार व्हावं लागत चोर कोण आहे.
अरे ती घराला माझं म्हणत होती. आई तुला पण सांगतो, जरी मी तुला आई म्हणत असलो पण तू ही दुसऱ्याच्या वस्तूला जर माझं म्हटलीस, दुसऱ्याच सावधान हो. पण जरी आपल्या गळ्यात माळा असल्या दुसऱ्याच्या वस्तूला माझं नाही म्हणायचा. आणि दुसऱ्याच्या, आम्ही कुठं कोणाच्या वस्तूला माझं म्हणतो. शरीराला तर म्हणता ना, माझं डोकं दुखायला लागलं, माझा कान फुटला, माझा पाय ठसठसायला लागला, मुस्काडात बसलीच समजा. मला त्याच्याकडे असं या काला हे या काला ते असं काही नाहीये. मुस्काड माझं नाही, मनातून नाही समजायचं, आपलं नाही आहे, हे काही संबंध नाही. थोड्या ठराविक काळापुरतं दिलंय वापरायला, त्याचा वापर करून घ्यायचा. माझं लय चुळीत नाही बसायचं. तेव्हा देह आपण नाही आणि देह आपला नाही हे समजल्यानंतर साहजिकच त्याच्यावर मनुष्य काय होतो, उदास. आपलं नसतं त्याच्यावर उदास होत. उठिता जैसा बेडारी. बाजारला गेल्यावर याचा अनुभव होते. बाजार केलेला आहे, संध्याकाळी एक गाडी असते आपल्या गावाकडे जाणारी. स्टँडवर आला, लगेच गावातला माणूस होता, राम 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 राम, या गाडीत जायचं, हो बसा. पिशवी वगैरे ठेवली. मग त्याच्या लक्षात मेडिसिन तो आणलंच नाही आपण. तो म्हणला याच्याकडे जरा लक्ष द्या, मी गोळ्या घेऊन येतो. बरं म्हटलं, तो गेला गोळ्या आणायला. आता त्याची पिशवी आहे, सांभाळणार नाही का? सांभाळेल. कोणालाही हात लावू देईल का? नाही हात लावू देणार. पण तरी त्याच्याविषयी काय असतो, उदास असतो. का? आपली नाहीये, आपली नाहीये, आपली नाहीये. तसं हे शरीर आपलं नाही म्हणून जे शरीरावर उदास झालेले. विचाराच्या दृष्टीनं, भक्तीच्या दृष्टीनं जर पाहिलं आपण, भक्तीच्या दृष्टीनं जर पाहिलं तर अंतःकरण अत्यंत सूक्ष्म आहे आणि ते एका वेळेला एकावरच प्रेम करतं. एकावर प्रेम निर्माण झालं की दुसऱ्याविषयी आपोआपच काय होऊन जातं, उदास होऊन जातं. म्हणजे जी पोरं लहानपणी बापाकडे सुद्धा जात नाही, आई 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 बनास, त्या बाईला सगळी कामं त्या पोराला घेऊनच करायला लागतात. त्या म्हणतात बाई आता याच्या काही मी जन्माला पुरणार आहे का, हे माझ्याशिवाय राहतच नाही. तिला सांगावं काळजी नको करू, काळजी नको करू, ती काही नामदेवरायासारखं नाहीये. थोडं थांब, एक दिवस असा येईल की तुला घरातून बाहेर काढेल. पहिले बाळ जसे आई वा हेच लागे पिसे, ते स्तरे मग स्त्री मांसे बोलवून टाकी. एकदा लग्न झालं की मग आई नाही, मग ती. तो बाहेरून आला आणि घरात जर नाही दिसली, आई बसलेली असते. आईला आई का ती कुठे गेली? आता मी आहे की, तुला काय पाहिजे? तुला तू नाही लागत, मला ती पाहिजे. प्रेम काय झालं, बदललं. एकावर प्रेम असलं की दुसऱ्याविषयी मनुष्य उदास असतो. महाराज जोपर्यंत आपलं देहावर प्रेम आहे, संसारावर प्रेम आहे, तोपर्यंत मनुष्य देवाविषयी उदास असतो. जरी गळ्यात माळ घातलेली असली, जरी फट्टा ओढलेला असला तरी उदासच असतात माणसं, उदासच असतात. तुम्ही बघा, दर्शनाला उभा राहिला आणि गावाकडे निघाला, दोन्ही वेळचे त्याचे फोटो काढायचे. देवाच्या समोर उभा राहिलेला असला, नातवाला घेऊन उभा राहिलेला असला, दोन्ही वेळेला फोटो काढायचे. असा फुललेला कधी असतो चेहरा. पंढरपूरला गेल्यावर दर्शन तर करतोय, पण दर्शन झालं रे झालं, दशमीला झालं तर लगेचच पिशवी का आता म्हणजे दर्शन झालं. आपण मग आता आता काय राहिलं इथं म्हणतो, तिथंच तुझं पुरलेलं आहे. उक राहायला चालला हेल्या, एकादशी उद्या आहे, तसं भजन कीर्तन घरी काय राहिलंय तुझं? तसं देवाविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये ज्या वेळेला निर्माण होतं,
महाराज त्यावेळेला मग तो देहासह सगळ्या संसारावर काय होऊन जातो, उदास होऊन जातो. एक विषय तो सकळांचा हरी त्याच्या आवडीने आवडी तरी. अशा प्रकारे जे देहासकट सगळ्या संसारावर उदास आहेत, उदास तुकोबारे म्हणतात, असा उदास असणारा जो आहे त्याचा देह, त्याचं शरीर हे साक्षात ब्रह्मस्वरूप आहे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. पण का महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांग, उदासीनाचा ब्रह्मरूप. अशा प्रकारे स्वस्वरूपाचं ज्ञान झाल्यामुळं देह पर वाटतो आणि म्हणून देहावर जे उदास झालेले आहे महाराज त्याचा देह इतरा करता ब्रह्मस्वरूप आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म. देह कस काय ब्रह्मरूप होईल, देह कस काय ब्रह्मरूप होईल, हे
शक्यवृत्तीने होईल, दक्षिणावृत्तीने होईल की गौणी वृत्तीने? महाराज शक्यवृत्तीने आहे, लक्षणावृत्तीने आहे आणि विशेष रूपाने गौणी वृत्तीने. गौणी वृत्ती शब्दाचा अर्थ ब्रह्माच्या ठिकाणी असणारे गुण त्या देहाच्या ठिकाणी असतात. ब्रह्माच्या ठिकाणी कोणते गुण आहेत? ब्रह्म न लिंपे त्यामुळे कर्मा अकर्मा वेगळे. ब्रह्माला कर्म अकर्माचा मळ स्पर्श करत नाही. नमां कर्माणि लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति मायोभिजानाति. भगवान सांगतात की कर्म मला बाधत नाही. नचमांतानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय. का बरं देवाला का बरं कर्म नाही बांधेल? त्या गोकुळातल्या चरित्रामध्ये एक दृष्टांत. सगळ्या गोकुळाला याने वेड लावलेलं होतं. अतिशय आपल्या चातुर्याने सगळ्यांची मन आपल्याकडे खेचून घेतलेली. आणि तशा कालामध्ये त्या गोकुळात दुर्वास ऋषी आले तर गावात नाही आले. यमुनेच्या पुढच्या बाजूला येऊन थांबले आणि निरोप दिला की जा कृष्णाला सांगा तुझा गुरु आलेला आहे. सगळ्या गावात वाऱ्यासारखी बातमी पसरली, कृष्णाचा गुरु आलेला आहे. गोवळणीला वाटलं ह्यो जर इतका चाबरा आहे, हुशार आहे, चाबरा म्हणजे हुशार आहे, तर त्यांचा गुरु कसा असेल, जायला पाहिजे दर्शनाला. सगळे आल्या, कृष्णा तुमचे गुरु आलेले आहे म्हणतात. म्हटले हो, आम्ही दर्शनाला जावं का? आनंदाची गोष्ट आहे. तो काय म्हणे ते न पाचारिता जावे. जा, पण असे राजाकडे गुरुकडे महात्म्याकडे जात असताना रिकाम्या हाताने कधी जाऊ नये. काही ना काही 4 लाकडं तर होत नाही, पण घेऊन जायला पाहिजे. मग म्हणले काय न्यावं? असं करायचं, त्यांचा नाश्त्याचा टाइम झालेला आहे, काही खायला घेऊन जा. मी पोळ्या चालतील का? पळतील की, चालायला काय पळतील, काय अडचण नाही. मग किती न्याव्या? घेऊन जा 4-4, 5-5 किलोच्या. 4-5 हजार गवळणी प्रत्येकीने 5-5 किलोच्या पोळ्या केल्या. पण नुसत्या पोळ्या कसं काय? त्याच्याबरोबर भाजी केली, थोडा किलोचा भात केला आणि सगळ्याच्या सगळ्या निघाल्या. जातात तर वरती पाऊस झालेला, यमुनेला पूर आलेला. पहिले पुलं वगैरे काही नव्हते. पुन्हा परत आले. म्हणजे कृष्ण आम्ही कसं जायचं? म्हणजे काय झालं? पाणी आलेलं आहे यमुनेला. असं का? ठीक आहे म्हटले, यमुनेला सांगा की आमचा कृष्ण जर बाळ ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता द्या. कृष्ण जर बाळ ब्रह्मचारी असेल तर रस्ता द्या. आता लागले एकमेकीकडं पाहायला. तुम्ही काय झालं? आम्हीच सांगायचं का? तुम्हाला जायचंय ना? जायचं असेल तर सांगा, नाही तर राहिलं. चला ग म्हणे, आपल्याला काय करायचं? आम्हा भुगोनी म्हणे मी ब्रह्मचारी. आणि महाराज गंगेची पूजा केली आणि सांगितलं गंगामया आमचा कृष्ण बाळ ब्रह्मचारी असेल तर काय दे? रस्ता दे. महाराज वरून पाणी चाललं, मधून बोगदा, पुराचं पाणी वरून चाललेलं आहे. दिली वाट यमुने माये खरी, तुम्हा आम्हा नकळे अद्याप वरी हो. आता काय ज्यांना श्रद्धा नाही ते म्हणते हे कथाकाराने आपलं लाव दिलंय लोकांचं मनोरंजन होण्याला. अरे शास्त्रात तुकोबारायांनी लिहिलेलं आहे. तुकोबारायांच्या वाणीतून निघाले अक्षर ती अन्यथा कशी असू शकतात. पण मग आता तो ब्रह्मचारी यमुनेनं रस्ता कसा काय दिला? त्याचं कारण आहे, कारण तो देहावर उदास आहे. आणि जी माणसं देहावर उदास असतात, यस्य नाहंकृतो भाव बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि सैमाल लोकान न हंती न निबध्यते. ते कर्म त्यांना नाही स्पर्श करत. ते कर्म त्यांना, कृष्णाचं कर्म कृष्णाला स्पर्श करू शकत नव्हतं. त्यामुळे यमुनेनं काय दिला? रस्ता दिलेला. तेव्हा उदासीनाचा देह ब्रह्मरूप. ब्रह्माला पाप पुण्य लागत नाही, तसं त्या शरीराकडून होणाऱ्या कर्माचं पाप पुण्य त्यांना लागत नाही. नाही पुण्य पाप लागत त्या महात्म्या. पुण्य नाही लागत आणि पापही नाही लागत. आपण केल्यावरच लागतं असं नाही.
नाही केलं तरी लागतं मला, नाही केलं तरी लागतं. नुसतं मनात हा 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 असं म्हणतात, कुठं नाही गेला, इकडंच नुसतं फक्त त्याला सहकार्य केलं तरी, आणि तेही कमी नाही, अर्ध पाप लागतं. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघांशी पतन सारिखेची. एखाद्या पंढरपूरला जायचं, जा रे आपण तुम्ही शाळेत काय नाही, होऊन जाईल, जा जायचं, मी पण घेतो, जा. नुसतं जा म्हणलं तरी त्याला पुण्य लागतं. नाही त्याचं कारण आहे महाराज, कृतीपासून होणार पाप. कृती करणारा त्या ठिकाणी देहाविषयीचा अहंभाव असेल आणि फलाची अपेक्षा असेल तर ते त्याला कर्मस्पर्श करतो. शास्त्रामध्ये कर्तृत्व मधाने फलास्वाद अशा प्रकारचं म्हणतात. तो देहावरच होत असेल, देह मी नाही अशा प्रकारच्या पायरीवर मान्यतेवर जो उभा आहे तो देहाचं कर्म स्वतःकडे घेतच नाही. मी म्हणतच नाही, पाप लागायचा काही संबंधच नाही. एकाकडून महाराज असा टप्पू दिला ब्राह्मणाला, ते ब्राह्मण मेलं. ब्राह्मणच मारलं, त्याच्यामुळे ब्रह्महत्या आली. ते म्हणे ओय तू कुठं आली? ते म्हणे तुझ्याकडं, तू नाही ब्राह्मण मारला. ते म्हणे कामा संबंध आहे? हाताने आणि हाताची देवता इंद्र आहे. देवतेनं हातावर कृपा केली, हाताने मेला. मला काय संबंध, मग मी थोडी हात आहे. कुठेतरी प्रवचन ऐकलं होतं त्याने यदांताचं. ते ब्रह्म आता कोणाकडं? इंद्राकडं. ते पहिलेच बेजार होत, ते पहिली एक सुटून. ते म्हणे ए बाई तू कशी काय आलीस? ते म्हणे त्यांनी मारलेला आहे ब्राह्मण, आणि त्यांनी सांगितलं की हाताने मारलंय आणि हाताची देवता इंद्र आहे. असं येतं म्हणजे हाताने जेही कर्म केलं तर ते कर्म तो स्वतःकडे घेत नाही, माझ्याकडे कधी येतो का? हा म्हणजे ते म्हणलं चल म्हणजे माझ्याबरोबर. नेमकं कुंभ चालू, त्याच्यात ग्रहण आलेलं, आणि मग हा कुंभात ग्रहणात गेला. ग्रहणामध्ये दानाला फार महत्व असतं. इंद्राने त्याला बाजूला केलं, साधकाचं रूप धारण केलं, आणि मग देदान सुटे गिराण, त्याने त्याला दान दिलं. दान दिल्यावर दुसऱ्याला विचारायला सांगितलं, कुणी दिलं या ब्राह्मणाला दान? ते म्हणजे पठ्ठ्याने. कुणी दिलं? पठ्ठ्याने. मग त्यानं सांगितलं बस याच्या मानगुटीवर. म्हणजे ब्रह्महत्या झाली तेव्हा इंद्राने, आणि आता दान दिलं तर पठ्ठ्याने. बैस. तर कर्तृत्वाचा मत आणि फलाचा स्वाद ही दोन दोष घटक असे आहेत की ते कर्मापासून निर्माण होणारं पाप आणि पुण्य कर्त्याला अशा प्रकारचं चिटकवतात. हे उदास असतो शरीरावर. शरीराचं कर्म माझं कर्म मानतच नाही, त्यामुळं नाही पुण्य पाप लागत. त्या उलट आतापर्यंत देहाचं कर्म हे माझं कर्म आहे असं मानल्यामुळं जे कर्म तयार झालं त्या कर्माची फलं आतापर्यंत जन्म मरणाची कितीतरी दुःख भोगावे लागली, त्याला पश्चाताप झालेला असतो, अनुताप. आणि तोही अनुताप असा अग्नीचा ज्वाळासारखा जिवंत असतो दुसऱ्या चरणाचा. अनुताप
आजपर्यंत देहाला मी आणि देह सन्मान दिला, माझं म्हटल्यामुळं काय परिणाम भोगावा लागला याविषयीचा ज्याला अत्यंत खेद होतोय, अनुताप होतोय. अनुताप हे सगळ्यात मोठं तीर्थ आहे महाराज. तुकोबरीने म्हटलेलं आहे, अनुतापे दोष जाय न लगता निमेष, परितोर आहे विसावला आधी अवसानी भला. अनुताप शब्दाचा अर्थ पश्चाताप आहे. आपल्याकडून ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुकाबद्दल वाईट वाटणं आणि अशा प्रकारची चूक पुन्हा जन्मभर करणार नाही असा निश्चय करणं याला अनुताप म्हणतात. सगळ्यात मोठं तीर्थ आहे, सगळ्यात मोठं तीर्थ आहे. फक्त तो अनुताप शेवटपर्यंत मरेपर्यंत टिकून राहायला पाहिजे. नाहीतर मग काय पाप केलं गंगेत बुडाला, पुन्हा पाप करायला सुरुवात केली त्याचा काही उपयोग नाही. घनो अपराध घनो क्षमा नाही चालत, एक वेळेस क्षमा. तर अनुताप अनुताप म्हणतात त्याला. या लागी दुष्कृती जरी झाला अनुताप तीर्थी न्हाला, नाहोनी मजा तो आला. सर्व भाई भगवान सांगतात अनुताप तीर्थी. तर त्याच्या अंतःकरणामध्ये देहाला मी मानण्याचं केलेलं पाप, त्याचा अनुताप इतका जिवंत असतो जसं काही धाड 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 पेटलेल्या अग्नीच्या ज्वाळा आहेत, वैराग्याच्या ज्वाळा आहेत. अनुतापांनी अग्नीच्या ज्वाळा आणि मग ते प्रारब्धाचे अनुकूल प्रतिकूल आघात होतात, त्यामुळं ती विझत नाही. जसं मृगजळाने अग्नीची ज्वाळा विझत नाही त्याप्रमाणे अनुतापांनी अग्नीच्या ज्वाळा नाही मृगजळा विजय. सगळ्यात मोठा दोष काय आहे तिसऱ्या चरणात? दोष ऐसा नावे देहाला दोष ऐसा नावे देहाला
दोष ऐशा नावे देहाचा आदर, देहाचा आदर करणं आणि अंतःकरणामध्ये देह मी अशा प्रकारची मान्यता धारण करणं अध्यात्मातला हा सगळ्यात मोठा दोष आहे. आहे तोपर्यंत पाप आहे. म्हणजे देहाला मी म्हणणं म्हणजे आत्महत्येचं पाप लागतं. जया देह संबंधात प्रतिपदी आत्मघात सगळ्यात मोठा दोष आहे अध्यात्माच्या दृष्टीनं. तेव्हा दोष ऐसा नावे देहाचा आदर, देह साधन म्हणून परमार्थाचं मुख्य अशा प्रकारचं साधन म्हणून देहाकडे पाहावं, देहाचा आदर करावा, स्वरूप म्हणून. आणि अंतःकरणात देह मी हा भाव कशा प्रकारे मिटेल, संपून जाईल याचं चिंतन करून तो कमी करणं हा परमार्थाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. तुकोबाराय म्हणतात जर ते नाही गेलं तर सगळ्यात मोठा दोष आहे, सगळ्यात मोठा दोष. मग किती शिकला आणि किती कीर्तन केली आणि किती सप्ते केले काही फायदा नाही. महाराज ज्ञानोबारायांची एक ओवी सांगतो, तैसा चित्ती अहम ते ठाव, जिवे सगळं शास्त्राचा सराव, ऐसेनी एक जन्म जाऊ. अरे बापरे, कोटी जन्म जाऊ न पविजे माते, चित्ती अहंते ठाव. चित्तात जर अहंतेनं आपलं चांगलं बस्तान बसवलेलं असेल तर मग नाही उपयोग होत. महाराज सगळी शास्त्र जरी तयार असली, सांख्यशास्त्र काय, न्यायशास्त्र काय, साहित्यशास्त्र काय, वेदांतशास्त्र काय, पूर्वमीमांसा शास्त्र काय, नाही उपयोग होत, नाही उपयोग होत. ज्ञानोबारायांची भाषा आहे तिथं काय त्यांना कोटी योगजन्म बी नाही म्हटलं, 1 कोटी जन्म गेले तरी ही माझी प्राप्ती होणार नाही. अर्थात त्याची प्राप्ती करायची असेल तर ही खुटा अगोदर उपटला गेला पाहिजे, अहंतेचा खुटा. म्हणून तो कामणे जाय ना सोनिया खंती, ज्या वेळेला देहविषयक संसाराविषयीची खंती चिंता नष्ट होऊन जाते. महाराज भक्त भगवत स्वरूपाला प्राप्त झालेली ही संत महात्मे चिंता नाही करत. चिंता करत असेल तर मग तो भक्त नाही. फकीर होकर फिकीर करता है, फकीर होकर फिकीर करता है वो साला गद्दा है, गद्दा. भगवंताचा अधिष्ठान अंतःकरणामध्ये स्थिरावल्यानंतर चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा, म्हणजे इंद्रिय, कुल म्हणजे समुदाय. इंद्रियाचा समुदाय ज्या अंतःकरणात, ते अंतःकरण म्हणजे गोकुळ आहे. त्या गोकुळात ज्या वेळेला भगवान प्रवेश करतात मग चिंता निघून जाते. जोपर्यंत देव अंतःकरणामध्ये साठवला जात नाही तोपर्यंत मग इकडे संसारात असला तर वराबाळाची चिंता करतो, तिकडे चेल्याच्या पट्याची चिंता करतो, विषय बदलतो, चिंता नाही बदलत ना. तेव्हा तो काय म्हणे जाय ना सोनिया खंती तवची हे चित्ती, जोपर्यंत चिंता नष्ट होत नाही तोपर्यंत मग चित्तात बद्धता असते. चिंता नष्ट झाली, चिंता कधी नष्ट होईल काही संबंधच नाही. चित्त परमात्म्याच्या स्वरूपाकार झाल्यानंतर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर बाहेरच येत नाही. म्हणून तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडलिया, अनुतापांगी अग्नीची ज्वाळा
नाही मृगजळ विसोई. तर सर्वांनी भजन करत. ऐका ऐका, बहुंच्या नावावर मी आलोय. नाही तर तुम्हाला माहिती नाही, माझं जर कीर्तन घ्यायचं असलं 1 कोट जप लिहून द्यावा लागतो. आता तिथेही जाणं होत नाही. इथं काही योग बी नाही नाव लिहिलेलं इथल्या लोकांनी, कारण बहुंचं नाव घेतलं ना. पाटील भेटले देवाने बहुंचं होतं. चला म्हटलं आता यावेळेस तरी चला. तर आता किंवा इथं तरी नका ना हरामखोरपणा करू. आता काय अडचण, विठोबा रुपये म्हणायला काय हरकत आहे का तुम्हाला जाताना घरात मी जा कीर्तनला पण इथं असं सांगितलं, असं सांगूच शकत नाही. तो बारक ज्ञानेश्वर तुका म्हणे जाया ना सोनिया खत तुका म्हणे जाया ना सोनिया तुका म्हणे जाया ना सोनिया खत तुका म्हणे जाया ना सोनिया तुका म्हणे जाया ना सोनिया खत तुका म्हणे जाया
Hare